मोठा होऊ शकतो ना? मोठा होऊ शकतो हे जाणं 700-700 ग्रॅम जाऊ शकतो 600. पण ती पुन्हा मोठं झाल्यावर जरा गिराईक कमी गिराईक कमी येते. तसं मोठे सुद्धा भाजी चव लागते एक नंबर, काय अडचण येत नाही. आपल्या भागात कसं आहे सवय लागली म्हणजे बारीक बारीक साईज म्हणून आपलं हे घेते. बर. तर बाकी म्हणजे तुम्हाला काय अडचण येते का? काय अडचण येत नाही. काम म्हणजे आमच्या हातात आहे काम. काय आमच्या अंगाचा व्यायाम इकडून जाणे तकडून जाणे निवांत हवा खात आपले फिरत जाणे उगं त्या मळ्यात जाणे क्वाक वळवणे ह्या मळ्यात येणे इकडे क्वाक वळवणे काय नाही निवांत चालले. आजारी नाही काय नाही निवांत स्वतःचा मालक आहे. 5ला जायचं गावात एक चक्कर मारून यायचं आपलं स्वतः मालक आहे. तुम्ही गेला मुंबई पुण्याला तर देणार तुम्हाला 20,000 पगार. ते खोली भाडं ते दोघांचा खर्च भागत नाही. गावाकडे येताना आपले पॅन्ट शर्ट घालणे बूट घालणे नवीन आपलं घरला तेवढं आईबाकडे येताना नवीन नटून यायचं गाडी बिडी घेऊन. बरोबर. गाडी भाड्यानं आणतोय का ते आपल्याला काय माहित नाही. काय स्वतःची आहे ती म्हणून तुम्ही गाडी काय माहित नाही. बरोबर. स्वतः मालक आपल्याला कोणी विचारायची गरज आहे. रस्ते बी आपणच मालक आहे दिवसा बी आपणच मालक आहे. त्याच्यामुळे नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय रड्डे या गावामध्ये. हे मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे आणि ह्या बऱ्यापैकी दुष्काळग्रस्त भागातील हे गाव आहे. तर तसं बघायला गेलं तर आपण बऱ्याच ठिकाणी जात असतो, परंतु आज आपण एक आगळा वेगळा त्या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर दोडका त्या ठिकाणी कशा पद्धतीने पिकवलेला आहे आणि दोडक्याची शेती कशी केली जाते याचं संपूर्ण आपल्याला माहिती दादा देणार आहेत. तर जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच आपल्याला घर बसल्या अशा शेती रिलेटेड कृषी कट्टा यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण माहिती मिळून जाईल. म्हणजेच दोडक्याची शेती असेल, सांगोल्याच्या पशूंचे बाजार असतील, अशी संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल. जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. दादा आपला परिचय. माझे नाव दादासाहेब कृष्णाच्या थोरपले, मुक्काम पोस्ट रेड्डे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मी दोडके शेती आपली निवडली. तर आता दादा तुम्ही मला म्हणला की दोडके शेती निवडली, कधीपासून करताय व्यवसाय? कधी ह्याच्या 5 वर्षापूर्वी एक प्लॉट केला मी अगोदर. त्यात थोडं मला मकापेक्षा उत्पन्न 4 पटीने जास्त आलं. माझी डाळिंबी झाड होती, डाळिंबी झाडावर मी लावला होता. आपण नुसतं बे एका ट्रिप खाली 4 लावत गेलो. त्यावेळेला मला एक 10-12 रुपये जाऊन मला एक 5 लाख रुपये झालं. त्यावेळेला 5 लाख. किती क्षेत्र होतं ते? 1.25 एकर होतं. आणि त्याचं ही कुठल्या वाणाचा? हे आपलं त्यावेळेला मी हे लावलं होता रणजिस लावलं होता. ह्या वेळेला मी रणजिस लावलेलं आहे. आता ही कुठल्या ह्याचा म्हणला? हे रणजिस आहे. बर. साधारण ह्याची लांबी किती होती दादा? लांबी 2 फुटाच्या आसपास जाते लांबी, 1.5 ते 2 फूट. आणि एका किलो मध्ये किती बसते? एका किलो मध्ये काय आपण साईज काढण्यावर आहे. अच्छा. हा. एक दिवस लेट झाला तर साईज वाढत जाते ना ह्याची. वाढते. बर. तरी एका किलो मध्ये ह्या मापाची किती बसते? एका किलो मध्ये बसते 5-6 बसते त्याच्यामध्ये. 5-6 बसते. 200 ग्राम प्लस जाते. बर. काय भाव मिळतोय तुम्हाला आता? आता सध्या 30 रुपये मिळाला आहे किलोला. किलोला. मागच्या महिन्यात 52 रुपये आपला माल गेलाय. बरं दादा, आता तुम्ही सांगितलं ही 30 रुपये भाव मिळते, परवडते का शेत? परवडते शेती, परवडते. दोडका शेती परवडते. बर. कशी केली पाहिजे जरा थोडक्यात मला सुरुवातीपासून ते ही दोडका काढणीपर्यंत मार्केटला जाईपर्यंत थोडक्यात तुमचा सगळा त्याचा अहवाल सांगा की बाबा सुरुवातीला आपण बिया आणून पेरून ती काय बायका लागते त्याचा खर्च असेल किंवा ती वेल बांधणीचा खर्च असेल, पाणी असेल किंवा मार्केटिंग करताना ती तोडायचं, या सगळ्या बद्दल तुम्हाला काय सांगायचं? काय नाही, 1.25 महिना फक्त आपला पदरचं घालायचं ह्यात. परत 1.25 महिन्याने आपोआप ते जे चालूच होते दोडका ते थोडं चालू होते. कशी लावायची? आता समजा एखादा नवीन शेतकरी त्याला ही आता आपला व्हिडिओ बघून जर दोडका लावायचं झालं तर काय करायला काय पाहिजे? नाही, आपले अंतर ठेवण्यावर आहे. मी थोडे अंतर 2.5 बाय 6 फूट अंतर ठेवले. 6 फूट तसं अंतर चुकीचंच आहे. ट्रॅक्टर वगैरे असेल तर आपलं एक 8 फूट अंतर ठेवलं योग्य होईल. ते आपण स्वतः हाताने शेती करतो. म्हणजे कसं ठेवायचं थोडकं, म्हणजे असं झाडामधील अंतर का वळीमधलं अंतर? वळीमधलं अंतर जे दोन्ही बियामधलं अंतर आहे ते 2.5 फूट ठेवायचं. असं आडवं अंतर आहे ते 7 फूट ठेवलेलं अंतर योग्य होते. हा, मग आता तुमच्या ह्याच्यातनं ट्रॅक्टर जातो? ट्रॅक्टर जात नाही ह्याच्यामध्ये. थोडी काढलेला वगैरे आपली अपदा होते, माल वाहतुकीला अपदा होते. बरं, कशी लावायला पाहिजे? काय लागण करून एकरी साधारणपणे कसं नियोजन केलं पाहिजे? एकरी म्हणजे लागण 3 बाय 8 योग्य लागण आहे. म्हणजे 3 फुटावर अशी लांबी आणि 8 फूट अशी रुंदी. बर. आणि पुढं त्याचा पुरा आणि थोडं काय आपलं चालूच होते. म्हणजे लागण केल्यापासून औषधं वगैरे आपली फवारण्या वगैरे चालूच आहे. एक दिवस आड लिक्विड सोडणे, एक दिवस आड आपलं फवारणी घेत जाते. ज्या त्या वेळेला म्हणजे रोगावर हे नियंत्रण आपलं, कुठला रोग यायच्या अगोदर मी फवारणी करून घेतोय. त्याच्यामुळे आपल्याला रोगच काही दिसत नाही. काय रोग राहतो दोडक्यावर? रोग काय बोरे, करपा, दावण्या हे रोग, बाकीचे काय ह्यात हे नाही. म्हणजे ह्या रोगापासून फक्त तुम्ही नियंत्रण ठेवलं का बाबा ती दोडका चांगला सक्सेस होतो? आता माझं 6 महिन्यापासून नाही चालू झाले बघा. एक दिवस आड माझा सध्या आता पहिले माझं 6 बॅगा निघाल होत्या. आता ते निघाले तर माझ्या 160 बॅगा चालू होत्या एक दिवस आड. कुठं करताय मार्केटिंग? हे पुणे करतोय आपण. पुण्याला. आणि पुण्याला इथून मार्केट तिथपर्यंत जायचा ट्रान्सपोर्ट खर्च आहे. एका बॅगाला 4 रुपये खर्च आहे. 4 रुपये किलोला 4 रुपये खर्च आहे. 10 किलोची बॅग भरतो मी. बर.
आणि आता साधारणपणे तुम्हाला एवढं ही किती एकर आहे तुमचं? हे 6 एकर आहे. 1.25 एकर. 1.25 एकरानं काय तुमचं टार्गेट आहे? किती टन माल काढायचा? आपले एक 40 टन टार्गेट आहे सध्या आता. 40 टन. 40 टन किती गेला आतापर्यंत? सध्या एक 10 टन गेलाय. 10 टन. अजून 30 टन जायला असं माझी अपेक्षा आहे. बर. आता साधारणपणे तुम्ही सांगितलं की 40 टन माल काढताय, तर सरासरी रेट तुम्हाला जर बघायला गेला, आता तुम्ही म्हणला 30 रुपयाला आहे, मागल्या काळात जरा जास्त होता, तर तुमचं एक काय म्हणणं आहे की बाबा असं सरकारला सांगणं किंवा एक शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगताल की बाबा किती रेट फिक्स पाहिजे या दोडक्याला, म्हणजे तुम्ही जे कष्ट करताय? ती 4 दिवस परवडत नाही ना. परवडत खर्च बघ मोठा आहे, तार काठी आहे, मांडव आहे, हा, खर्च बघ, मजूर आहेत, रोजगार म्हणजे जास्त. सरासरी 30 रुपये मिळाला परवडत? परवडते. एकरी कसं बी नाही म्हणलं तरी आपण 5 लाख रुपये नफा राहते. राहते. हा. बर. मग आता नवीन जे उद्योजक आहेत बाबा, जे शेतीकडे बऱ्यापैकी आता काय झाले, शेतकरी म्हणलं का शेतकऱ्यांना मुली पण देत नाहीत आता लोक. देत नाही. काय झाले, लोकांचा बघण्या दृष्टिकोन बदललाय. गावाकडे म्हणलं का काम करायला लागते. पहिली शेती वेगळी आणि आता शेती वेगळी आहे. जरा सुधारित शेती करायला लागते आता. सगळं ड्रिपवर सगळे आले, काय अडचण नाही, सुख आहे सध्या. पण काय सांगचाल आता, बऱ्यापैकी आपण बघतोय टीव्हीला चॅनलच्या माध्यमातून की मुलींची स्वप्न पण वाढलीत की बाबा त्यांना लग्नासाठी असं हे नकोय की बाबा शेतकरी नकोय, रानात काम करावं लागतंय, दोडकं तोडावं लागतं किंवा जनावर असते तर शेतीचं काम करावं लागतं. ह्यांना काय सांगता? शेती मी स्वतः मालक आहे. तुम्ही गेला मुंबई पुण्याला तर देणार तुम्हाला 20,000 पगार. ते खोली भाडं त्या दोघांचा खर्च भागत नाही. गावाकडे येताना आपले पॅन्ट शर्ट घालणे, बूट घालणे, नवीन आपलं घरला तेवढं आईबाकडे येताना नवीन नटून यायचं गाडी बिडी घेऊन. बरोबर. गाडी भाडं आणतोय का ते बी आपल्याला काय माहित नाही. माहित काय स्वतःची आहे ती म्हणून तुम्ही गाडी काय माहित नाही. बरोबर. स्वतः मालक आपल्याला कोणी त्याची गरज आहे. रस्ते बी आपणच मालक आहे, दिवसा बी आपणच मालक आहेत. त्याच्यामुळे काय अडचण नाही. शेती ही एक नंबर व्यवसाय आहे. हा. म्हणजे जुनी म्हण होती ती की उत्तम शेती कनिष्ठ नोकरी. म्हणजे त्यातलं तुमचं मत आहे? मत आहे, मत. बरं दादा, आता हे झालं शेती चांगली आहे म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीनं मत मांडलं, पण ह्या मुलींच्या आयांबद्दल काय सांगचाल तुम्ही बाबा, शेतकऱ्याला का मुलगी द्यावी असं तुम्हाला काय वाटतं? मुली जे आहे काय करावं, शेती जरी 5 एकर असेल तर तिला काही सुद्धा अडचण नाही. वर्षाला नाही म्हणलं ते 20 लाख कमवू शकतो. नोकरी तरी 20 लाख कमवू शकत नाही अजिबात. घरला तिच्या आई वडिलाला आजारी असतात त्याला पैसे द्यायला त्याची होत नाही म्हणताना. तिचा पगार 20,000 रुपये येतोय आणि ते देणारा कुठला, तिची बायको आली, 2 पोरं आली, भाडं आलं, पाणीपट्टी आली, काय इकडे तिकडे खर्च तिचा त्याला मेकअप व्हायला लागला. आणि ते आई वडिला कावा देणार पैसे इकडे. तुमचं लग्न कधी झाले? लग्न माझं 2002 ला झाले. 2 किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलं आहेत मला. पोरच आहेत? हा, पोरच आहेत. मग आता त्या पोरांना जरा पोरं काय शिकलेत का? शाळा शिकायला सर त्यांची अकॅडमीला चालू आहे. बघाकडे म्हटलं तुम्हाला काय घडलं घडू द्या, नसतं तर आपलं शेवट आहे पाहिजे. शेती हायच व्यवसाय. वडिलोपार्जित शेती आहे. हा, हायच. बरं, मग तुम्ही आता जर मुलं म्हणली नाही आम्ही आता पप्पा शेती करत नाही, तर त्यांना मग कसं काय करायचं? बघा त्याला बघू द्या कुठं कुठं पळते तिकडे. नेमकी कुठं त्यांची धाव आहे ती पळू द्या. पुन्हा मतान दमाला येते ती. दमून आले नाही त्यांच्या त्याला मार्ग लागतोय आपला पदेशीर. हा, म्हणजे त्यांच्या पद्धतीनं त्यांना सगळं फिरू द्यायचं. परत इथं आलं का? हा, मग त्याने बघते की आता पप्पा आपला किती कमवतोय. एकर शेती आपला 5 लाख म्हणजे काय आपलं गरीब हिशोबाने बरं आहे. बंगला तुम्हीच बांधलाय? हा, स्वतः बंगला बांधला आपण. मग ही शेतीवर केले? डाळिंबरूच केले बघा सर. ह्याच्या अगोदर माझी डाळिंबी शेती होती. आता बरेच लोक काय म्हणतात माहिती का, ही व्हिडिओ असं बघून लोक काय बी सांगते शेती परवडतच नाही, ह्यांना तुम्ही काय सांगता? शेती परवडते, व्यवस्थित केलं शेतीची काय अडचण नाही. कधीपासून करताय शेती? शेती मी 10वीत शाळा असल्या मी शेती करतोय. म्हणजे शिक्षण 10वी झालं? मी नोकरीचा मला छंदच नव्हता. आई वडिलांना मी एकटाच आहे, त्याच्यामुळे आपल्या शेतीचा माझी नाद लागलाय. ती सुद्धा शेती करत जातो. प्रत्येक घरची साथ आई जी आहे, बायको जी आहे, 2 मुलं जी आहे. मग आता बऱ्यापैकी काय होतं आता, म्हणजे असं आता बऱ्यापैकी आपण खेड्याकडल्या गोष्टी, आता मी पण खेड्यातलाच आहे, पण बऱ्यापैकी रानात काम म्हणलं किंवा जनावरांचं काम असेल, आता मी तर बघितलं तुमच्या शेळी त्या गोठा आहे तुमचा, एवढे मोठं दोडकं तुम्ही चांगला पिकवलेला आहे. एवढं करत असताना बाकी म्हणजे तुम्हाला काय अडचण येतात का? काय अडचण येत नाही. काम म्हणजे आमच्या हातात आहे का, मी काय आमच्या अंगात व्यायाम, इकडून जाणे तकून जाणे, निवांत हवा खात आपले फिरत जाणे, उग त्या मळ्यात जाणे, क्वा कोळवणे, ह्या मळ्यात येणे, इकडे क्वा कोळवणे, काय नाही निवांत चालले. आजारी नाही काय नाही, निवांत स्वतःचा मालक आहे. हा, 5 ला जायचं गावात एक चक्कर मारून यायचं आपलं. तर शेतकरी मित्रांनो, बघून घ्या कशा पद्धतीनं शेतकऱ्याचं जीवन असते. आणि कसं आहे, आपण काय शहरात राहणाऱ्या लोकांना कमी लेखतोय किंवा त्यांना नावं ठेवतोय अशातला विषय नाही. पण ज्या लोकांचा असा समभ्रम आहे की बाबा गावाकडे राहून जी काय शेतकरी आहेत ह्यांना कमी लेखायचं काम कुणी करू नका. कारण शेतकरी काय करू शकतो इथं तुम्हाला दिसतंय. साधारणपणे 2 फुटा या पुढचा दोडका काढलाय मामाने, आणि साधारणपणे ह्याला किलोला 30 रुपये म्हणताय, आपण 30 रुपये पाव किलो घेतोय. 30 रुपये किलो जरी शेतकऱ्याला घेतलं तरी परवडतं असं यांचं म्हणणं आहे. एवढ्या मोठ्या मनाचे शेतकरी असतात. तर मित्रांनो, आपण कुठलीही गोष्ट करत असताना आपलं 100% एफर्ट्स लावून जर केलं तर बघा त्यांनी दाखवलेला आपल्याला दोडका देखील किती मोठा आणि किती लांबीला जास्त आहे. अजून जर दादा ही जर ठेवला तर अजून पण मोठा होऊ शकतो. मोठा होऊ शकतो.
700-700 ग्रॅम जाऊ शकतो म्हणून. 600. पण ती पुन्हा मोठं झाल्यावर जरा गिराईक कमी गिरायक कमी येते. तसं मोठे सुद्धा भाजी चव लागते एक नंबर, काय अडचण येत नाही. आपल्या भागात कसं आहे सवय लागली म्हणजे बारीक बारीक साईज म्हणून आपलं हे घेते. बर. तर वेळात वेळ काढून ह्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. दोडक्या शेतीकडे कसं वळायचं अधिक माहितीसाठी यांचा आपण नंबर पण देणार आहे स्क्रीनवरती. संपर्क साधून दोडक्या शेतीची माहिती यांच्याकडून तुम्ही घेऊ शकताय. आणि महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो, कुठलीही व्यवसाय कुठलाही त्या ठिकाणी शेती करत असताना करणारावरच सगळं अवलंबून असते. त्यामुळं कोणी कमी केलंय किंवा कोणी केलं नाही तर ते त्याचा नफा तोटा जे आहे त्याच्या कर्तृत्वावर असतो. त्यामुळं कोणी असं समजू नका की बाबा आपण एवढं मोठं सगळं केलं ना आम्हाला तोटा आला आणि हे काय खरं आहे. आपण कुठलाही व्हिडिओ किंवा कुठलीही माहिती फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना जी झालेली गोष्ट आहे ती माहिती मिळावी हा उद्देशाने आपण देत असतो. तर आपण जास्तीचा वेळ न घालवता दादाने वेळात वेळ काढून कामाला त्यांच्यात महिला होत्या तरी देखील त्यांनी आपल्याला वेळ दिलाय. तर आपण जास्तीचा वेळ न घालवता इथंच थांबूया. धन्यवाद दादा. माझा फोन नंबर आहे 88 053 85 128.